नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या मातोश्री मसाल्याचा स्पेशल असा काळा मसाला बनवणार आहोत। मी हे सर्व वस्तू 2 किलो मिरचीच्या प्रमाणाने घेतलेल्या आहेत आणि 1 किलो मिरचीला किती प्रमाण घ्यायचं हा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे। ह्या व्हिडिओखाली त्याची पण मी लिंक देऊन ठेवेल। तुम्हाला जर कोणाला बनवायचं असेल तर तुम्ही बघून बनवू शकता। आता आपल्याला जे जे पदार्थ एकत्र भाजायचे आहेत ते मी सर्व एकत्र करून ठेवलेले आहेत आणि हे 3 पदार्थ आपल्याला भाजायचे नाही। रामपत्री, जायपत्री आणि हिरवी वेलची आपल्याला कच्चीच टाकायची आहे। इथे मी बडीशोप, शहाजिरं आणि आपलं साधं जिरं एकत्र करून ठेवलेलं आहे। इथे आपण खसखस घेतलेली आहे, दगडफूल घेतलेला आहे। इथे मी हळद, हिंग, जायफळ आणि सुंठ ह्या वस्तू आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, त्या मी एकत्र ठेवलेल्या आहे। इथे अर्धा किलो करप घेतलेली आहे, 2 किलो धन घेतलेलं आहे आणि 2 किलो खोबरं घेतले। आता आपण मसाला भाजायला सुरुवात करू। सर्वात प्रथम आता आपण धन भाजून घेऊ। धण्यापासून सुरुवात करायची आपल्याला, मग नंतर एक एक मसाला आपण भाजून घेऊ। धन आपले संपूर्ण भाजून झाले। आता आपण करप भाजून घेऊ। करप भाजताना सारखं चाळत राहायचं, नाहीतर ती खाली लागून जाते, जळून जाते। त्यामुळे आपण करप भाजताना सारखं चाळायचं आणि ब्राऊन रंगावर भाजायची, जास्त काळी करायची नाही। करप आपल्याला अशा रीतीने भाजून घ्यायची आहे, ब्राऊन रंगावर, जास्त काळी नाही होऊ द्यायची। जिरं, बडीशोप आणि शहाजिरं आपण भाजायला टाकले, ते जास्त भाजायचं नाही, फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। अशी मोठी कढई घ्यायची आहे आणि एक एक पदार्थ भाजून त्याच्यात टाकायचा आहे। आधी मी धन भाजून घेतलं, करप, नंतर जिरं, बडीशोप, शहाजिरं आणि जे पदार्थ आपल्याला कच्चे टाकायचे ते मी याच्यात टाकून घेते। गरम याच्यात टाकले म्हणजे ते पण गरम होऊन जाते। आपल्याला आता जे जे पदार्थ कोरडे भाजायचे होते ते मी भाजून एका कढईमध्ये ठेवलेले आहे आणि जे तळायचे आहेत ते आता आपण तळून घेऊ। सुरुवातीला हळद तळून घेऊ। मसाला भाजताना तेलाचा पण जास्त वापर नाही करायचा आहे, नाहीतर मग ते कांडपमध्ये व्यवस्थित कुटलं जात नाही मसाला। आता मी हे 2 किलो मिरचीसाठी मसाला करते, तर जवळजवळ मी 200 ते 250 ग्रॅम तेलाचा वापर करणार आहे। त्यापेक्षा कमी केला तरी चालेल। आणि सर्वात महत्त्वाची काळजी जी घ्यायची आपल्याला मसाला करताना ते म्हणजे खोबरं आणि खसखस ह्या पदार्थांमध्ये मिक्स करायचं नाही। ते वेगळ्या साईडला काढून ठेवायचं आणि दळताना वेगळंच द्यायचं आहे, नाहीतर कुठलंच कांडपवाला आपला मसाला दळून देत नाही। तेवढी एक काळजी घ्यायची फक्त, बाकी मसाला करणं एकदम सोपं आहे। मसाला करताना आपण मसाल्याचे पदार्थ हे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे। असं आपण हॉटेलला गेलो तर 4 जणांचं जेवण 1200 रुपये किंवा 1000 रुपये बिल आपण 1 दिवसात करतो आणि मसाला घेताना आपण काटकसर करतो, पण तसं न करता मसाल्याचे पदार्थ आपण हे 1 नंबर क्वालिटीचे घ्यायचे। त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही आणि मसाला पण आपला वर्षभर छान राहतो। मसाला मी कांडपमधून काढून आणलेला आहे, खूप छान कलर आला आहे। आता त्याला 1-2 तास गार होण्यासाठी ठेवते आणि नंतर मसाला आपल्याला काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीतच भरायचा आहे। जर कोणाला मसाला घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।